नमस्कार मंडळी. मी संजय पवार. आपल्या दिव्य ऊर्जा ज्योतिषीय प्रबोधन ह्या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. ओम नमो आदेश. नमस्कार मंडळी, मी संजय पवार. आपण पाहत आहात दिव्य ऊर्जा ज्योतिष प्रबोधन. मंडळी, सध्याचा ट्रेंड चालू आहे ज्योतिष आणि वास्तू संदर्भातून, तो म्हणजे पितृदोष. त्याच्यामध्ये 12 प्रकारचे पितृदोष, कालसर्पदोष सांगितलेले आहेत. सगळ्यांच्या मुळाशी काय देवा? सगळ्यांच्या मुळाशी पितृदोष आहे ना. पितृदोष म्हणजे काय? तर आपल्या पूर्वजांच्या संदर्भातून ज्या काही उणिवा राहिलेल्या आहेत त्याचा सरळ आपल्याला म्हणजे ह्या पिढीला होणारा त्रास, हा त्रास पण आपण करून घेतोय, जाणीवपूर्वक त्या त्रासाकडे पाहतोय आपण, म्हणून तो जाणवतो. साधा सिंपल सरळ जर याच्यावरती संस्कार तुम्हाला घडवायचे असतील तर एक 2-3 मुद्दे तुमच्यासमोर मांडायचा प्रयत्न करतो ह्या व्हिडिओतून. बघा, जसं आपण कुंडलीमध्ये पितृदोष आपण पाहतो, तसंच त्या पितृदोषाच्या संदर्भात देखील वास्तूमध्ये देखील एका दिशेला म्हणजे नैऋत्य दिशेला पितरांची दिशा म्हटलेली आहे, बरोबर ना? तर कुंडलीमध्ये कुठलाही पितृदोष असू दे, तुम्हाला त्याची सुरुवात 2 भागातून करायची आहे. पहिला भाग म्हणजे काय? तर त्या घरातल्या वयोवृद्ध पुरुष व्यक्तीने रोज तीळ तर्पण करायचे. ओके. त्यानंतर तुमची जी वास्तू आहे त्या वास्तूच्या नैऋत्य दिशेला रोज संध्याकाळी सूर्यास्तानंतर एक छोटंसं निरांजन घ्यायचं. त्या निरांजनामध्ये मोहरीचं तेल घालायचं आणि ते निरंजन इतकं छोटं घ्यायचं नाही की ते 1 तासभर फक्त तेवत राहिलं पाहिजे. असं ते नैऋत्य दिशेला निरांजन रोज संध्याकाळी लावायचं, पण ते जमिनीवरती लावायचं. दिवा लावायचा म्हणून आपण टिपाळ ठेवू, पाट ठेव वगैरे वगैरे करू, तर तसलं काही करायचं नाही. थेट नैऋत्य दिशेमध्ये खाली जमिनी फ्लोअरवरती तो दिवा ठेवायचा आहे संध्याकाळी 6:30 नंतर. आणि ज्याच्या पत्रिकेमध्ये तो पितृदोष आहे त्यानेच तो दिवा लावला पाहिजे असं काही नाही आहे. एखाद्याच्या पत्रिकेत पितृदोष असणे म्हणजेच त्या घराण्याला तो पितृदोष आला की नाही. आणि म्हणजे तसं पण ह्या कलियुगामध्ये बहुतेक सर्व कुंडल्यांमध्ये पितृदोष हा आहे. तर प्रत्येकानं आपापल्या घराच्या नैऋत्य दिशेमध्ये घराच्या आतल्या बाजूला छोटंसं निरंजन घ्यायचं. निरंजन म्हणतोय मी, म्हणजे काय? तर ज्याची वात मधोमध असते अशा त्या निरंजनामध्ये मोहरीचं तेल टाकायचं आणि त्याचा दिवा तिथे संध्याकाळी 6:30 नंतर लावायचा. मग घरात त्यावेळेस कोणीही असेल त्याने तो दिवा लावला तरी चालतो. बरं, घरामध्ये समजा पिरियड चालू असतील किंवा तुमच्या घराला म्हणजे सुतक लागलं असेल, सुयर लागलं असेल, असल्या कुठल्याही गोष्टीचं बोलताना टेन्शन घ्यायचं नाही किंवा दडपण घ्यायचं नाही. नित्य नियमाने रोज संध्याकाळी नैऋत्येला तो दिवा लावायचा आणि त्याच घरातल्या वयोवृद्ध म्हणजे वयस्कर पुरुष व्यक्तीने रोज तीळ तर्पण मात्र करणे गरजेचं आहे.
ते तीळतर्पण माझ्या संजयजी गुरुजी किंवा दिव्य ऊर्जा ज्योतिष प्रबोधन या माझ्या फेसबुक पेजवरती जाऊन तुम्ही जरा मागे चेक केलं तर तुम्हाला ते मिळून जाईल. तीळतर्पण सहज सोपं तीळतर्पण कसं करायचं, तर एवढी गोष्ट फक्त करा. हां, याच्यामध्ये अजून एक आहे. त्या घरातल्या जे वयोवृद्ध पुरुष व्यक्ती आहे ज्याचे वडील हयात नाहीत, त्याने मात्र रोज सकाळचा चहा नाश्ता, दुपारचं जेवण यातला एक एक घास काढून पक्ष्यांना किंवा जनावरांना खाऊ घालायचा. आणि जसं आपण नैऋत्येला दिवा लावायला सांगतोय तसंच संध्याकाळच्या जेवणातला एक घास काढायचा आहे सगळ्या जेवणातला, आणि तो घास तुम्ही जिथे जेवण बनवता त्या स्वयंपाकघराजवळ म्हणजे स्वयंपाकघरामध्ये तो घास ठेवून द्यायचा. सकाळी उठल्यानंतर तोच घास सरळ उचलून कचरा कुंडीमध्ये टाकायचा आहे. हे पितृदोषावरती रामबाण उपाय आहे. हा सहज सोपा. येते लक्षात? हा एवढा सहज म्हणजे एवढी सहजता, सोपेपणा, ह्या सहज सोपेपणातून जर तुमच्या पितृदोषाच्या निमित्ताने होणाऱ्या त्रासावरती तुम्हाला जर शांतता लाभत असेल, समाधान लाभत असेल, प्रत्येक कामामध्ये यशाकडे जाण्याची वाट मोकळी होत असेल तर करायला काही हरकत नाही ना. त्याला काय पैसा लागत नाही किंवा कष्ट नाही आहेत. फक्त आत्मीयतेने दैनंदिन म्हणजे नित्य कर्म म्हणून ते करायचं आहे. तुमचे या जन्मातले ते नित्य संस्कार आहेत, दैनंदिन नित्य संस्कार कंपल्सरी. आता इथे तुमचा प्रश्न समोर तुम्ही काय घ्याल की लहान मुलगा असेल तर, किंवा ज्याचे ह्याच्यामध्ये अट एकच आहे तीळतर्पण करण्यासाठी, ज्याचे वडील हयात नाहीत अशाच व्यक्तीला ते करायचं आहे. म्हणजे एखाद्या मुलाचे वडील नसेल गेले, तो मुलगा तरुण असेल, शाळकरी मुलगा असेल, तरीसुद्धा त्याने केलं म्हणजे त्याने करणं अपेक्षित आहे. अट एकच आहे ना की वडील हयात नसावेत. वडील हयात नाही म्हणजे त्याला तीळतर्पण करण्याचं आलं. ठीक आहे. तर हा विषय आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि हा व्हिडिओ एवढा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. अधिक सविस्तर माहितीसाठी तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर फोन करून विचारू शकता. ठीक आहे. असाच एखादा छोटासा विषय घेऊन पुन्हा आता पुढच्या व्हिडिओमध्ये येऊ आपण. तोपर्यंत ओम नमो आदेश, शुभम भवतु.